राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील 15 महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी घेतले सर्वात मोठे निर्णय. व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी नवनवीन अपडेट लवकरात लवकर येत असतात. कापूस निर्यात संकटात, सूत निर्यातीत 15 ते 20% घट. जालना ते जळगाव रेल्वे धावणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. 7,105 कोटीच्या निधीला मंजुरी. SC/ST आरक्षण निर्णयाला केंद्राचा नकार. कांदा बटाटा मार्केटची दुरुस्ती करा, माथाडी संघटनेचे नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. आता महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन. केंद्राची योजना, प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना लाभ. महासन्मान निधीपासून शेतकरी वंचित, बारवा परिसरातील शेतकऱ्यांना 5 महिन्यापासून प्रतीक्षा. आता भारत बनणार जगाचा कारखानदार, चीनकडून हिसकावणार ही ओळख. देशात 50 कोटी ग्राहक, सरकारने ही आखली योजना. ब्रह्मपुरीमध्ये लाडकी बहिणीच्या 56,000 अर्जांना मंजुरी. लाभार्थ्यांनो, बँक खात्याची KYC करा, नाहीतर लाभापासून राहाल वंचित. शेतकऱ्यांची पंचायत समितीवर धडक, रहयो विहीर बांधकामाची रक्कम अडकली, उपोषणाचा इशारा. सोयाबीन पिकातील होमनी कीड नियंत्रण करा, कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना आवाहन. बीड येथे राज्यातील 4थे डिजिटल ग्रंथालय. कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी होणार भूमिपूजन सोहळा. मराठवाडा हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे, मराठवाड्याचे 59,000 कोटी कागदावरच, उगले यांचा आरोप.